कांदा निर्यात बंदीवरून अजित पवारांनी जाहीर सभेत शेतकऱ्यांची माफी मागितली. लोकसभेला इतका झटका बसलाय की कंबरडं मोडलं. माफ करा, मात्र जो काम करतो तोच चुकतो. यापुढे कांदा निर्यात बंदी करणार नाही अशा शब्दात अजित पवारांनी माफी मागितली. अजित पवारांच्या माफीवर जयंत पाटलांनी टोला लगावला. जो मुंह से गई वो हौद से नहीं आती. आता माफी मागून काय फायदा अशा शब्दात जयंत पाटलांनी अजित पवारांवर टीका केली. लाडकी बहीण योजनेबाबत काल मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. बहिणींना रक्षाबंधनचं गिफ्ट देणार असून 2 महिन्यांचे पैसे एकत्र येणार अशी घोषणा अजित पवारांनी केली. योजना चालू राहण्यासाठी आमच्या नावापुढची बटणं दाबा, आम्हाला मतदान करा असं आवाहन अजित पवारांनी जनसन्मान यात्रेदरम्यान केलं. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवरून खासदार अमोल कोल्हेंनी हल्लाबोल केला. दोन्ही यात्रेत काय फरक आहे यावरून अमोल कोल्हेंनी टीका केली. गुलाबी पुंगी वाजवून जनतेला फसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना डिवचलं. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील अशी ठाम भूमिका घेणाऱ्या संजय राऊतांनी आज काहीशी मवाळ प्रतिक्रिया दिली. राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल, पण उद्धव ठाकरे तो चेहरा आहेत असं मी म्हणत नाही अशी भूमिका राऊतांनी घेतल्यामुळे आता नव्या चर्चा रंगल्या आहेत. महाविकास आघाडीत जागा वाटपावरती चर्चा झाली असून आमच्यात कुठलाही तिढा नाही अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली. महाविकास आघाडीत कोणताही पक्ष मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगणार नाही. राज्याला एक चेहरा नेहमी द्यावा लागतो. आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला त्याबाबत सांगू असं संजय राऊतांनी म्हटलं. महाविकास आघाडीवरती भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील जोरदार टीका केली. महाविकास आघाडीतील मतभेद आता वरवर दिसतायत, मात्र एक टोकाचा मतभेद होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये भविष्यात काय वाढलंय हे तुमच्या लक्षात येईल असं दरेकर म्हणाले. आताच्या काळात महाराष्ट्रात वक्फ बोर्ड जमिनीचा घोटाळा झालाय असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. वक्फच्या जमिनी कुणी लाटल्या हे सगळ्यांना माहिती आहे असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवरती जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांचा महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करणार आहेत. 16, 17 आणि 18 ऑगस्टला अमित शहा महाराष्ट्रात असणार आहेत. 6 विभागांमध्ये अमित शहा दौरा करणार असून भाजप पदाधिकाऱ्यांशी ते विभागवार चर्चा करणार आहेत. राज्यसभेच्या खासदार जया बच्चन आणि उपराष्ट्रपती धनखड यांच्यामध्ये पुन्हा जुंपली. जया बच्चन यांच्या नावाचा उल्लेख जया अमिताभ बच्चन असा केल्यामुळे जया बच्चन संतापल्या. या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर विरोधकांनी वॉकआउट केलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकलंय. आजपासून शरद पवारांच्या पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली. शिवनेरीच्या पायथ्यापासून यात्रेला सुरुवात करण्यात आली. शिवनेरीच्या पायथ्याशी क्रेनमधून पडताना जयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्यात बचावले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनमध्ये बसल्यानंतर क्रेन वर जात असताना ट्रॉलीत बिघाड झाल्यानं क्रेन तिरकी झाली आणि मधूनच क्रेन खाली आली. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उद्या ठाण्यामध्ये मेळावा पार पडणार आहे. भगवा सप्ताहानिमित्तानं ठाण्यामध्ये भव्य मेळावा आयोजित करण्यात आलाय. गडकरी रंगायतांमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. आज नागपंचमीच्या निमित्तानं शिवसेनेकडून ट्विट करत ठाकरे गटाच्या नेत्यांवरती बोचरी टीका करण्यात आली. काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागला असं ट्विट शिवसेनेकडून करण्यात आले. महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदार बच्चू कडू आज महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा करू शकतात. महायुतीतून बाहेर पडून बच्चू कडू 3री आघाडी करण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरात बच्चू कडूंचे बॅनर लागलेत. बॅनरमध्ये बच्चू कडूंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्तानं छत्रपती संभाजीनगरात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकतायत. हिमायतबाग परिसरात लावलेल्या बॅनरमुळे खासदार जलील पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. माजल गावात त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आलेत आणि बॅनरवरती राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघावरती काँग्रेसनं दावा केलाय. यवतमाळ विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडे उमेदवारीसाठी 65 ते 70 इच्छुकांनी अर्ज सादर केले. त्यामुळे 7ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळाव्यात अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी केली. काँग्रेसनं गोंदिया जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास
इच्छुक असणाऱ्यांचे अर्ज मागवले होते आणि या चारही मतदारसंघांमधून 44 इच्छुकांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे उमेदवारीची लॉटरी कुणाला लागणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वर्ध्याच्या आर्वीत काँग्रेसमध्ये मोठी राजकीय उलाढाल पाहायला मिळते. राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते शैलेश अग्रवाल यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघावरती दावा केलाय. शैलेश अग्रवाल यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. जरांगे पाटील यांना अशक्तपणामुळे भोवळ आली. मात्र जरांगेंचा कोल्हापूर दौरा मात्र होतोय. मनोज जरांगे पाटील सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या निमित्तानं कोल्हापुरात जोरदार तयारी करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटलांची सभा होणार आहे. वादग्रस्त ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दिल्ली हायकोर्टात आता 12 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामिनासाठी पूजा खेडकरनं हायकोर्टात धाव घेतली. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दिलीप खेडकर यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कार्यालयात पूजाला स्वतंत्र दालनासाठी दबाव टाकण्यात आल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रस्ते पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. वेळेच्या आधीच हा दौरा सुरू झाल्यानं अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. मुंबईतील विक्रोळी मुलुंड रोडवरती पाहणी करत मुख्यमंत्री ठाण्यात गेले. कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. 1.5 तासानंतर आग आटोक्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली. दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरातील 100 मीटर अंतरावरती अशासकीय व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली नसल्याची बाब समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असती तर मीटर ट्रिप झालं असतं. मात्र असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं स्पष्ट झालंय आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नाट्यगृहातील विद्युत वाहिन्यांची तपासणी केली. कोल्हापुरातील आगीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. नाट्यगृहातील आगीची घटना ही दुर्दैवी असून ही वास्तू पुन्हा एकदा उभी राहील. आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल अशी ग्वाही शिंदेंनी दिली. लवकरात लवकर पुन्हा केशवराव भोसले नाट्यगृह उभं करू याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. 11 तारखेला अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत. यावेळी त्यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करू असं मुश्रीफ म्हणाले. मनीष सिसोदियांनी 17 महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर झालाय. 10 लाखांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर झाला. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिला. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब आणि बुरखा घालण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबईतील एका खासगी महाविद्यालयामध्ये हिजाब घालण्यावरती बंदी घालण्यात आली. या विरोधात मुलींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पुणे ISIS मॉड्यूलचा दहशतवादी रिझवानला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही मोठी कारवाई केली असून NIA कडून रिझवान अलीवरती 3 लाखांचं बक्षीस होतं. पालघरच्या मनोर मार्गावरती गणेश घाट इथे भरधाव कारनं एकाला चिरडलं. अपघातामध्ये वाडा तालुक्यातील सागर पाटील याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक सचिन गोरख सुरवसेनं घटनास्थळावरून धूम ठोकली. मात्र मनोर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुण्यामध्ये कुख्यात गुंड राजू शिवशरणचा दगडानं ठिसून खून करण्यात आला. टोळक्यानं राजू शिवशरणचा पाठलाग करून खून केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलं. लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एका ग्रुपमधील युवकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे एका पर्यटकानं रागाच्या भरात डोंगर माथ्यावरून खोल दरीत धोकादायक कड्यावरून खाली उतरण्याचा जीवघेणा प्रयत्न केला. पण सुदैवानं जाळीचा आधार त्याला मिळाल्यामुळे तो सुखरूप खाली उतरला. राज्यामध्ये आजपासून 15 ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. राज्यातील 2.5 कोटी घरं आणि आस्थापनांवरती तिरंगा ध्वज फडकणार आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 22 सप्टेंबरला होणार आहे तर मतमोजणी 25 सप्टेंबरला पार पडेल. 22 ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचारी आज पुन्हा रस्त्यावरती उतरले. ससून रुग्णालयातील परिचारिकांनी शासनाविरोधात निदर्शनं केली आणि जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन केलं.
पुण्यातील पूरग्रस्तांसाठी 25,000 रुपयांची मदत देण्यात येणार असं आश्वासन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलंय. पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणं देखील काढण्यात येणार आहेत. यासोबतच पूररेषा देखील नव्यानं आखण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पुणे शहरातील अतिक्रमणांवरून पुणे पोलीस आयुक्त आक्रमक झाले. शहरातील मुख्य रस्त्यांवरचे अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय. अनधिकृत व्यावसायिक आणि आस्थापनांवरती कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. पुण्यात पीएमपीएमएलचे 8 कर्मचारी निलंबित करण्यात आले. प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे खिशात घालणाऱ्या वाहकासोबतच चालकावरती सुद्धा पुणे पीएमपीएमएल प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेकडून गणेश भक्तांच्या सोयीसाठी 222 गणपती विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. पुणे रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण 6 फेऱ्या होणार आहेत. गेल्या 24 तासात पवना धरण परिसरात केवळ 5 मिलीमीटर इतका पाऊस पडल्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलाय. धरण क्षेत्रातील पावसाचा कमी जास्त अंदाज पाहता पुन्हा पाण्याचा विसर्ग करण्यात येईल असं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय. पुण्यात काँग्रेसकडून अनोखी स्पर्धा भरवण्यात आली. पुणे विद्यार्थी काँग्रेसनं माझा लाडका खड्डा ही स्पर्धा भरवली असून या अनोख्या स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात अलीकडेच आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. आरमोरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाल्यानं प्रवाशांना त्याचा फटका बसतोय. महामार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांकडून केली जाते. चांदवड शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर सर्व रस्ते खड्डेमय झाल्यामुळे वाहनधारकांसोबत नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात आलं. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात अनेक ग्रामीण भागात एसटी बसेस वेळेवरती सुटत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जायला उशीर होतो. अनेक बसेसचे मार्ग बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून विद्यार्थ्यांनी जागार प्रमुख कार्यालयावरती धडक दिली आणि एसटी वेळेवर सोडण्याची मागणी केली. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वटकळी गावात जलकुंभावरती चढून ग्रामस्थांनी आंदोलन केलं. जलजीवन मिशनच्या कामामध्ये पाईपलाईन आणि जलकुंभाचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या सर्व कामाची चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मालेगावच्या गिरणा धरणातील पाण्याची पातळी 15% 47.45% गेली आहे. चणकापूर आणि हरणबारी धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्यामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर आलाय. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होऊन टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडीमध्ये पतीनं पत्नीवरती धारदार शस्त्रानं हल्ला केला. यात जीवघेण्या हल्ल्यात पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीलगत असलेल्या अकोला चांदूर बाजार महामार्गावरती भीषण अपघात झाला. टायर फुटल्यानं पिकअप झाडावरती जाऊन आदळला. अपघातात चालक आणि वाहक दोघेही गंभीर जखमी झालेत. काकडी ग्रामपंचायतीनं थकबाकी वसुलीसाठी शिर्डी विमानतळाला जप्तीचा वॉरंट दिलाय. विमानतळ प्रशासनाकडे ग्रामपंचायतीचे 8.5 कोटी रुपये बाकी आहेत. अनेकदा नोटीस बजावून सुद्धा थकबाकी भरत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर जप्तीचा वॉरंट देण्यात आलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा भगवा सप्ताह सुरू आहे. या निमित्तानं आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर परिसरात शेतकऱ्यांची भात लागवड करण्याच्या कामात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. यावेळी भात लागवड करणाऱ्या महिलांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेली लावणीची गाणी सुद्धा गायली. मालेगाव शहर परिसरामध्ये डेंग्यूची लागण झालेले 11 रुग्ण आढळले. साथीच्या आजारांनी देखील डोकं वर काढलंय. रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य विभाग अलर्ट मोडवरती आलाय. बीडच्या बालाघाटावर पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी आक्रमक झालेत. पवनचक्की उभारण्याचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देता कंपनी दडपशाहीनं काम करते असा आरोप शेतकऱ्यांनी केला. पोलीस भरतीत बनावट अंशकालीन प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी बीडच्या उमेदवाराविरोधात यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याचा तपास करताना बीड तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि एजंट अशा दोघांना पोलिसांनी अटक केली. मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोड्यात नागपंचमी निमित्तानं टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून नागदेवतेच्या पाठीचं पूजन करण्यात आलं.
नागपंचमीच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी दगडावरती नागदेवाचे स्टोन आर्ट साकारलंय. नदीतील दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता त्यावरती रंगांची उधळण करत सुमननं हे नागदेवाचं स्टोन आर्ट साकारलंय. सांगलीत सुद्धा यंदाही जगप्रसिद्ध 32 शिराळ्यातील नागपंचमी न्यायालयाच्या आदेशानुसार साध्या पद्धतीनं साजरी करण्यात आली. जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. परंतु पारंपरिक पद्धतीनं कमीत कमी 1 दिवस तरी नागपंचमी साजरी करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.